नमस्कार. ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 जागांसाठी भरती सुरू होणार असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आहे. ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. एकूण पदं आहेत 1773 आणि अर्ज करण्याचा कालावधी आहे 12/8/2025 पासून फॉर्म सुरू होतील आणि 2/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पदांचा तपशील या ठिकाणी टेबलमध्ये दिलेला आहे. सेवा संवर्ग, पदनाम, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेले आहे. वेतन स्तर आणि वेतन श्रेणी पुढे आहे. भरावयाची एकूण पदे या टेबलमध्ये मेन्शन केलेली आहेत. 1 नंबर आहे सहाय्यक परवाना निरीक्षक, एकूण जागा आहेत 2. लिपिक तथा टंकलेखक, एकूण जागा आहेत 53. लिपिक लेखा, एकूण जागा आहेत 32. कनिष्ठ अभियंता 1 नागरी, एकूण पद आहेत 24. कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिकी ऑटो, एकूण पद आहेत 16. कनिष्ठ अभियंता 1 विद्युत, एकूण पद आहेत 4. कनिष्ठ अभियंता 2, एकूण पद आहेत 63. प्रदूषण निरीक्षक, एकूण जागा आहे 1. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, एकूण जागा आहेत 13. चालक यंत्रचालक, एकूण जागा आहेत 207. फायरमन, एकूण पद आहेत 381. वाचा उपचार तज्ज्ञ जिद्दशाळा, एकूण पद आहेत 1. मानसोपचार तज्ज्ञ जिद्दशाळा, एकूण पद आहेत 1. परिचारिका जिद्दशाळा, एकूण पद आहेत 3. विशेष शिक्षक अस्थिव्यंग, एकूण पद आहेत 5. स्वच्छता निरीक्षक, एकूण पद आहेत 5. डायटिशियन, एकूण पद आहेत 2. बायोमेडिकल इंजिनियर, एकूण पद आहेत 3. फिजिओथेरपिस्ट, एकूण पद आहेत 2. सायकॅट्रिक काउन्सिलर, एकूण पद आहेत 3. पब्लिक हेल्थ नर्स PHN, एकूण पद आहेत 4. वैद्यकीय समाजसेवक, एकूण पद आहेत 6. पुढे आहे क्षकिरण तंत्रज्ञ, एकूण पद आहेत 8. नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स, एकूण पद आहेत 457. नंतर आहे मेमोग्राफी टेक्निशियन, एकूण पद आहेत 2. पुढे आहे एंडोस्कोपी टेक्निशियन, एकूण पद आहेत 2. पुढे आहे ऑडिओमेट्रिक टेक्निशियन, एकूण पद आहेत 1. पुढे आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, एकूण पद आहेत 2. नंतर आहे CT स्कॅन तंत्रज्ञ MN तंत्रज्ञ, एकूण पद आहेत 1. अल्ट्रासोनोग्राफी CT स्कॅन तंत्रज्ञ, एकूण पद आहेत 2. ECG टेक्निशियन, एकूण पद आहेत 19. ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, एकूण पद आहेत 4. ब्लड बँक टेक्निशियन, एकूण पद आहेत 10. स्पीच थेरपिस्ट, एकूण पद आहेत 2. चाइल्ड सायकोलॉजिस्ट, एकूण पद आहेत 1. प्रोस्थेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन, एकूण पद आहेत 1. EEG टेक्निशियन, एकूण पद आहेत 1.
मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर एकूण पद आहेत 1. फिजिसिस्ट एकूण पद आहेत 1. क्युरेटर ऑफ म्युझियम एकूण पद आहेत 3. औषध निर्माण अधिकारी एकूण पद आहेत 36. ऑक्युपेशनल थेरपिस्ट एकूण पद आहेत 2. पल्मोनरी लॅब टेक्निशियन एकूण पद आहेत 1. ऑप्थॅल्मिक असिस्टंट एकूण पद आहेत 1. डेप्युटी लायब्रेरियन एकूण पद आहेत 1. लायब्ररी असिस्टंट एकूण पद आहेत 1. आर्टिस्ट एकूण पद आहेत 1. सहाय्यक ग्रंथपाल एकूण पद आहेत 1. सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ एकूण पद आहेत 8. मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार एकूण पद आहेत 33. स्टॅटिस्टिशियन एकूण पद आहेत 1. ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन एकूण पद आहेत 2. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण पद आहेत 3. मेडिकल रेकॉर्ड कीपर एकूण पद आहेत 3. प्रसाविका एकूण पद आहेत 117. ज्युनियर टेक्निशियन एकूण पद आहेत 60. लेप्रसी असिस्टंट एकूण पद आहेत 1. शस्त्रक्रिया सहाय्यक एकूण पद आहेत 25. वॉर्ड बॉय एकूण पद आहेत 37. दवाखाना आया एकूण पद आहेत 48. लॅबोरेटरी असिस्टंट एकूण पद आहेत 2. पोस्टमार्टम अटेंडंट एकूण पद आहेत 4. मॉर्च्युरी अटेंडंट एकूण पद आहेत 6. अटेंडंट एकूण पद आहेत 28. न्हावी बार्बर एकूण पद आहेत 2. अशा एकूण 1773 जागांसाठी ही भरती सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म सुरू होतील ते दिनांक 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढे आहे परीक्षा शुल्क. अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट असणार आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क हे भरायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.